हरे कृष्ण मित्रांनो, आज आपण चाललो आहे देवदर्शनासाठी लातूरातल्या लातूरात जे देवस्थान आहेत तिकडे आमच्या आई साहेबांनी काही बोलणं केलं होतं त्या देवांना. नवस म्हणजे निधी चांगली सुरक्षित व्हावी. नवस म्हणजे आज नवस फेडायला चाललोय आपण. किती देवांना चाललोय, कोणत्या देवाला चाललोय? आता गेल्यास दाखवतो सगळे देव, कुठला देव कुठला आहे. ठीक आहे. आणि तिकडे गेल्यास मग नवस पण सांगशील का? काय नवस बोलली होतीस? बरं ठीक आहे. चला तर आता आपल्याला निघायचं आहे आणि बरेचसे देव करायचेत, म्हणजे जाऊन दर्शन करून येऊयात. आणि आता सर्व तयारी झाली आहे. झाली आहे का तयारी का बाकी आहे काही? बघा बॅगेमध्ये काय विसरलो असलं तर. नाही काहीच नाही ना, सगळं घेतलेलं आहे. हे बघा फक्त एक दिवसाची ट्रिप आहे आपली आणि बॅगा बघा किती साऱ्या आहेत. चला यशोदा एक एक बॅगा घ्या. चला आई. निधी कुठे गेली? निधी गाडीत बसली. ए निधी, सगळ्यात आधी बसलीस का तू? हा चला बसा, पटकन बसा, उशीर झाला आधीच आपल्याला. हर हर महादेव. महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही सर्वजण निघालोय. निधी बाळ बाहेरची मजा घेते बसल्या बसल्या. हा निधी, हा घेते बोलते. चला जर्नी स्टार्ट सकाळचे 9 वाजता. बाय कर बाय कर. बाय. समोर आहे आपला स्मार्ट बाजार. आणि आता प्रवास आपला सुरू झालाय. जवळपास 10 मिनिटं पुढे आलोय आम्ही. आता सध्या वाडा हॉटेल. आणि सगळ्यात पहिले कुठे जायचं आई? टेंबीच्या दत्ताला जायचं आपल्याला. 15 तारखेला आहे दत्त जयंती. तर दत्त जयंतीच्या आधीच आम्ही दर्शन करून येणार आहेत, कारण की दत्त जयंतीच्या दिवशी तिकडे जाणं पॉसिबल असेल किंवा नसेल काही शक्यता नाही आहे. त्याच्यामुळे आधीच दर्शन घेऊया दत्ताचे. आणि आईने जे नवस सांगितलेलं आहे ते नवस पण आज पूर्ण करूया. काय आहे तो नवस तो आपल्याला कळेल थोड्याच वेळात. हासेगाव वाडीच्या पुढे आलो आपण. त्याच डोंगरावर जायचं आपल्याला दत्ताचे दर्शन करायला, एकदम वरती. आता वरती जायची एक कसरतच आहे आपली. निधी बाळा आहे आपल्यासोबत. आता कसरत करायची काही गरज नाही, तिथे पायऱ्या गेली एवढ्या मस्त. नाही का? मग पायऱ्यावरून तू चढतीस का माझ्या नावचं? आपली गाडी आली आहे आणि समोर आहेत ह्या पायऱ्या ज्या की आपल्याला चढून जायचं आहे. आणि यशोदा निधी बाळाला घेऊन सगळ्यात पुढे चालली आहे. सगळ्यात पहिले पोहोचते का उशिरा पोहोचते काय माहिती. आता सध्या तर आमच्या पुढे आहे. आणि राहुल दादा आणि मी मागे मागे चाललोय. आता आपण पुढे जाणार आहोत. हा पायऱ्या आता संपणार आहेत. नाही पायऱ्या संपणार आहेत, त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहे. बस झालं, थांबलो. आम्ही ना पहिला तिकडून घसरत घसरत जायचो वरी. घसरत लोण गळत का लय मजा करायचो. आणि आई साहेब बघा कुठे आहेत. सर्वात चलो आता पायऱ्या संपलेल्या आहेत, शिड्या संपल्यात. आता कच्चा रस्ता चालू झालाय. हे बघा आपण किती वरती आलोय.
चला. आणि शेवटी आम्ही पोहोचलो आहे मंदिरामध्ये. हे बघा सगळ्यात उंच टेंबी. टेंबी म्हणजेच टेंबीचा दत्त. मंदिरातून दर्शन घेऊन आता खाली चाललोय आम्ही. कोणी बामण वगैरे आहेत का ते बघूयात. आपल्याला घंटी अर्पण करायची मंदिराला. खाली हे गुफेसारखं आहे, गुफा असल्यासारखं आहे मस्त असं. मध्ये जाऊन आपण दर्शन करूया आता. ही आतमध्ये आहे गुफा. इकडे पाय पडून झाल्यानंतर इकडे आहे आपल्या दत्तगुरूंची पालखी. श्री गुरुदेव दत्त. पूर्ण ही गुफा आहे. वरती पूर्ण असा दगड आहे. आता वरती जाऊन आपण दाखवूया है ना. हा हे काय हे बघा इकडे खोली, इकडे सगळे खोल्या खोल्या आहेत. हे बघा इकडे एक आहे, हे बघा इकडे एक आहे. कसं आहे ना एकदम मस्त. या गुफेतून आलो. आता आपण परत जाऊया वरती मंदिराच्या ठिकाणी. काय गोळा करताय तुम्ही? गजगे. हा बघू बरं कसले ते गजगे. असले असतात काय गजगे? काय करतात त्याचं? गोल पण असतात. हे तर ते शिंपळ्यासारखं आहे. समुद्रामध्ये भेटतात ना ते. ते तर आम्हाला माहिती नाही समुद्रामध्ये भेटतात ते, पण हे आम्ही खेळायचो लहानपणी. बाहेरगावला नदी आहे, नदीमध्ये शिंपले असतात. बाहेरगावला आहे, रोजगाला नव्हती. आता देवाचे दर्शन करूया. घंटी अर्पण. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त यांच्या चरणी घंटी अर्पण निधिबळाच्या नावाने. घंटीवरती काय नाव टाकलं नाही आपण, पण निधिबळाच्या नावाने. हा माचीस लाव. उभा फुटला. छान छान. निधिबळाच्या हाताने देवाला अर्पण.
देवाचे दर्शन झाले, घंटी बांधून झाली, देवाला घंटी अर्पण केली. चला तिकडे जाऊया आता. पाठीमागे आहे मंदिर जिकडे आपण दर्शन घेतलो आणि मंदिराच्याच बाजूने खाली गेलो होतो आपण. त्या गुफेमध्ये देवाचे दर्शन घेतले, पंडितजीशी भेटलो आपण, गप्पा गोष्टी केल्या आणि गेल्या वेळेस त्यांनी आम्हाला इकडे आणलं होतं या साईडला, गुफेच्या वरच्या साईडला. आणि इकडे येऊन सांगितलं होतं आम्हाला की इकडे जेव्हा श्रीराम वनवासाला गेले होते त्यावेळेस काही काळ इकडे श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता इकडे काही दिवस राहिले होते. आणि त्यावेळेस श्रीरामाने इकडे काही दिवस राहिल्यामुळे राहण्यासाठी सोय केली होती. आंघोळीची जागा, परत किचन, अशा सर्व गोष्टी होत्या. आणि त्या टायमाला ही जी तुम्हाला जागा दिसते इकडे सीतामाताची नाहणी होती. म्हणजे डोंगराच्या थोडस आडबाजूला सीतामाताला आंघोळीसाठी इकडे त्यांनी जागा केली होती. सीतामातेची नाहणी आता सध्या पूर्ण झाडं झुडपांनी पूर्ण हे झालंय, बंद झालंय. आणि मुद्दाम ते वरती काटे वगैरे टाकलेत त्यांनी की कोणी पडू नये मध्ये, कारण मध्ये पडल्यानंतर बाहेर यायला येणार नाही. अशा प्रकारे होती सीतामातेची ही आंघोळीची जागा. आणि समोर आहे ही डोंगराचा पृष्ठभाग आहे, वरचा टॉप एकदम, जे आपण खालून बघत होतो डोंगर, एकदम वरचा हा भाग. आणि इथून पूर्ण बाजूचे जे गावं आहेत ते सगळे गावं दिसतात इथून. हे बघा, खाली आपण इकडे गेलो होतो गुफेमध्ये दर्शन करायला आणि पंडितजींना भेटायला. आणि आपण आता सध्या आहे वरती, टॉप ऑफ द हिल. तिकडून आलोय आपण. असं त्यांच्या दारात झाड होते, आपल्याला दिसत पण नव्हते. खाली त्यांचे खांब दिसत होते, वरून असं वाटतं खाली आहेत. मस्त, खूपच मस्त व्ह्यू आहे. कुक्कू गेला निधीचा, त्यालाच बघते है ना. चला आता दर्शन झालं, सर्व काही बघणं झालं, देवाला घंटी अर्पण करणे झाली. आता देवाचे शेवटचे दर्शन घेऊन आता आपण निघूया खाली आणि मस्तपैकी नाश्ता करूया. या झाडाचं आकाश नाव आहे उन्हाळी. हा, उन्हाळ्यातच येतं का ते? नाही, या झाडाचं नाव आहे उन्हाळी. म्हणजे ते उन्हाळ्यात पण हिरवच असणार म्हणून. किती पण उन्हाळा असू द्या, पाऊस न पण पडू द्या. आपली गाडी समोर उभी आहे. चला तर आता नाश्ता करूया आपण सगळ्यात पहिले, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नाही आपण. भूक लागली आहे, भूक लागली आहे. नाश्ता करूया. आणि चालू झालाय आमचा नाश्ता. नाश्त्यामध्ये काय आहे? जिलेबी आणि पुलाव. जिलेबी आणि पुलाव. वा वा वा, एकच छान 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 छान. नाश्त्याची सोय आहे. हे बघा जिलेबी. जिलेबी आणि हा डब्बा, प्रत्येकाला एक एक डब्बा पुलाव आणि प्रत्येकाला जिलेबी. हे बघा, आमच्या दोघीचे 2 डबे. हा, एकच नंबर. तुमचे कुठे आहेत? आमचे. नाश्ता वगैरे मस्तपैकी झालेला आहे. आणि निधी बाळ गाईला म्हशीला बघून खूप खुश झाली आहे. काय आहे निधी? काय काय गैया आहे. चला आपली गाडी पण येते पाठीमागून. चलो चलो निधी बाळ, गाडी में बैठेंगे. तर आतापर्यंत सकाळपासून एका मंदिराचे दर्शन आपण घेतलेले आहे आणि पुढच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा. आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. राधे राधे.